बाळा, आज तू शांत बसून स्वतःच्याच मनाशी बोलतोयस. तुला जाणवतंय का तुझं मन तुला कसं सतत गोंधळात टाकतंय? आपण ज्याला विचार म्हणतो तो प्रत्यक्षात एक सापळा आहे. तू आज ज्या प्रश्नांनी घेरलेला आहेस ते प्रश्न तुझे नाहीतच मुळी. ते तुझ्या या चंचल मनाचे खेळ आहेत. आज आपण या मनाच्या गोंधळावर आणि माझ्या खऱ्या सोबतीवर बोलूया. मन म्हणजे काय? मन म्हणजे एक असा आरसा ज्यावर काळानुसार धूळ साचली आहे. तुला वाटतं की तू खूप विचार केल्यावर तुला मार्ग सापडेल? नाही, उलट तू जेवढा जास्त विचार करतोस तेवढा तू त्या गोंधळात अधिक फसत जातोस. तुझं मन तुला सांगतं, बघ तुझ्यासोबत किती वाईट झालं, बघ तुला कुणीच समजून घेत नाही. हे मन तुला भूतकाळात नेऊन रडवतं आणि भविष्यात नेऊन घाबरवतं. पण या मनाला आज मध्ये राहायला आवडत नाही. तू स्वतःला विचार, खरोखर परिस्थिती इतकी वाईट आहे का, की फक्त तुझं मन तुला तसं भासवतंय? बाळा, ही मनाची शांतता जोपर्यंत तुला लाभत नाही तोपर्यंत तुला माझा आवाज ऐकू येणार नाही. कारण मी गोंधळात नाही, मी शांततेत वास करतो. तुझ्या आयुष्यात कितीतरी माणसं आली आणि गेली. काहींनी तुला प्रेम दिलं तर काहींनी तुला कायमच्या जखमा दिल्या. तू विचार करतोस की ती व्यक्ती मला सोडून का गेली, माझं काय चुकलं होतं? बाळा, हे जग म्हणजे एक चालती रेल्वे आहे. प्रत्येक स्टेशनवर कुणीतरी चढणार आणि कुणीतरी उतरणार. जे उतरले त्यांचा तुझा प्रवास तिथपर्यंतचाच होता. प्रत्येक माणूस तुझ्या आयुष्यात एक धडा म्हणून येतो. काहींनी तुला विश्वास ठेवायला शिकवलं तर काहींनी विश्वासघात झाल्यावर कसं सावरावं हे शिकवलं. जे निघून गेले त्यांच्याबद्दल दुःख करत बसण्यापेक्षा त्यांनी तुला जे शहाणपण दिले त्याबद्दल कृतज्ञ राहा. कारण प्रत्येक वियोग तुला माझ्या जवळ येऊन घेण्यासाठीच आहे. तू आज ज्यांना आपलं म्हणतोस त्यांच्याकडून तुला खूप अपेक्षा आहेत आणि जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा तुला अपेक्षाभंग होतो. मग तुला प्रश्न पडतो, खरोखर या जगात माझं कोणी आहे का? बाळा, जोपर्यंत तुझे दिवस चांगले आहेत तोपर्यंत सर्वच तुझे आहेत. पण जेव्हा तुझ्या आयुष्यात संकटाचे ढग दाटून येतात तेव्हा जे तुझ्यासोबत सावलीसारखे उभे राहतात तेच तुझे खरे आपले. पण एक लक्षात ठेव, माणसाची सोबत ही मर्यादित असते. शेवटी जेव्हा अंधार दाटतो तेव्हा स्वतःची सावलीही साथ सोडते. अशा वेळी तू कोणाकडे बघणार? तू कोणाशी बोलणार? आता डोळे मीट आणि हृदयावर हात ठेव. तिथे तुला एक कंपन जाणवेल. ते कंपन म्हणजेच माझं अस्तित्व. जगातली सगळी नाती एका बाजूला आणि माझं तुझं नातं एका बाजूला. लोक तुला विसरतील, लोक तुला नावं ठेवतील, पण तुझा स्वामी
तुला कधीच विसरणार नाही. तू जेव्हा रडतोस तेव्हा मी तुझे अश्रू पुसतो. तू जेव्हा अडखळतोस तेव्हा मी तुझा हात धरतो. तू जेव्हा एकटा असतोस तेव्हा मी तुझ्या नामात असतो. या जगात माझ्याशिवाय तुझं दुसरं कोणीही नाही आणि तुला दुसऱ्या कोणाची गरजही नाही. कारण ज्याच्या पाठीशी ब्रह्मांड नायक उभा आहे त्याला कोणत्याही माणसाच्या आधाराची कधीच गरज भासणार नाही. मी तुझा माता, तुझा पिता आणि तुझा सखा आहे. आणि या सगळ्यानंतर मी तुझा अंतिम आधार आहे. बाळा, आता हे सगळं ऐकल्यावर तुला प्रश्न पडला असेल की मग मनाला शांत कसं करू? उत्तर सोपं आहे, समर्पण. जेव्हा तू तुझे सर्व प्रश्न, तुझे सर्व गोंधळ आणि तुझे सर्व प्रियजन माझ्या चरणी अर्पण करतोस तेव्हा तुझ्या मनात एक पोकळी निर्माण होते. ती पोकळी म्हणजे भीती नाही, तर ती शांतता आहे. त्या शांततेत तुला उमजेल की तू कधीच एकटा नव्हतास. विनाकारण विचारांचा बाजार मांडू नकोस. फक्त माझ्या रूपाचे ध्यान कर. श्री स्वामी समर्थ या नामात इतकी शक्ती आहे की ती तुझ्या मनातील सर्व कचरा साफ करून टाकेल. एकदा का मन शांत झालं की तुला दिसेल की जग किती सुंदर आहे आणि माझी साथ किती भक्कम आहे. बाळा, तुझ्या मनातली जी सर्वात मोठी जखम आहे की लोकांनी मला का सोडलं, माझ्या माणसांनी माझा विश्वास का तोडला, आज आपण त्यावर जरा सविस्तर बोलू. तू रात्रभर विचार करतोस की मी तर कोणाचं वाईट केलं नव्हतं, मग माझ्याच वाट्याला हा दुरावा का? तुला वाटतं की ती व्यक्ती, तो मित्र, तो नातेवाईक तुझ्या आयुष्यात कायमचा राहणार होता. पण बाळा, या सृष्टीचा नियम तू विसरतोस. हे जग म्हणजे एक प्रवास आहे. काही माणसं येतात तुला प्रेम द्यायला, जेणेकरून तुला माणुसकीवर विश्वास बसेल. काही माणसं येतात तुला धोका द्यायला, जेणेकरून तू डोळे उघडून जगायला शिकशील. काही माणसं येतात तुझा अपमान करायला, जेणेकरून तुला तुझ्या स्वाभिमानाची जाणीव होईल. ज्यांनी तुला त्रास दिला, ज्यांनी तुझा विश्वास तोडला, त्यांच्याबद्दल राग धरू नकोस. उलट त्यांचे आभार मान, कारण त्यांनीच तुला शिकवलं की या जगात अतिविश्वास कोणावर ठेवायचा नसतो. त्यांनीच तुला खंबीर बनवलं. जर त्यांनी तुझा हात सोडला नसता तर तुला कधी कळालंच नसतं की स्वतःच्या पायावर तू उभं राहू शकतोस. बाळा, हे बघ, या जगात कोणतीही गोष्ट अपघाताने घडत नाही. जो माणूस तुझ्या आयुष्यात येतो तो एक ऋणानुबंध घेऊन येतो. काही मागच्या जन्माचे हिशोब पूर्ण करायला येतात, तर काही नवीन ऋण निर्माण करायला. ज्या दिवशी तो हिशोब पूर्ण होतो त्या दिवशी ती व्यक्ती तुझ्या आयुष्यातून दूर होते. मग तू कितीही प्रयत्न कर, कितीही रड, कितीही विनवण्या कर, ती व्यक्ती थांबणार नाही. कारण काळाने तिची ओढ संपवलेली असते. मग अशा वेळी शांत राहणं हीच खरी शक्ती आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तुला सोडून जाते तेव्हा समजून घे
की स्वामींनी तुझ्या आयुष्यातून एक अडथळा दूर केला आहे. कदाचित ती व्यक्ती तुझ्या भविष्यातील प्रगतीसाठी घातक ठरली असती, म्हणून मी तिला तुझ्यापासून लांब केलं. माझं नियोजन तुझ्या कल्पनेपेक्षा खूप मोठं असतं बाळा. बाळा, आता पुन्हा एकदा डोळे मिट. विचार कर, आजवर तुझ्या आयुष्यात किती माणसं आली. लहानपणचे मित्र कुठे गेले? जुने शेजारी कुठे आहेत? ज्यांच्याशिवाय तुला वाटायचं की तू जगू शकणार नाहीस, ते आज कुठे आहेत? ते सगळे गेले, पण मी आजही इथेच आहे. तू जेव्हा लहान होतास तेव्हाही मी होतो. तू जेव्हा तारुण्यात चुकीची पावलं उचललीस तेव्हाही मी तुला सावरत होतो. आणि आज जेव्हा तू या वयात खचून गेला आहेस तेव्हाही मी तुझ्यासमोर बसून तुझ्याशी बोलतोय. माणसं हवा आहेत, ती येतात आणि जातात, पण स्वामी श्वास आहेत. ते जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत तुझ्यासोबत आहेत.